नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनी मांडळ येथे 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाई सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सुविधा मोठी दिलासादायक ठरणार आहे। महाई सेवा केंद्राचे उद्घाटन सयाजीराव भटामोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी ठाणसिंग भिका राजपूत, संतोष दशरथ धनगर, जितेंद्र पवार, सुनील गिरासे, अरुण पाटील, जगनदादा पाटील यांच्यासह विविध मान्यवर पालक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागातील पालकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते। यामुळे प्रवाशांचा खर्च, वेळ आणि रोजंदारीचे नुकसान देखील होत होते। ही अडचण लक्षात घेऊन विद्यालयातच माही सेवा केंद्र सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवश्यक शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 3 शाळांना माही सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध झाली असून त्यापैकी एक केंद्र साधना विद्यालय शनी मांडळ येथे सुरू झाले आहे। त्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। या केंद्रासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंदन पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सातत्याने पाठपुरावा केला होता। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आवश्यक शासकीय सुविधा शाळेच्या माध्यमातून मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे। या उपक्रमासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी तसेच जिल्हा समन्वयक महा आयटी श्री योगेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे। साधना विद्यालयाने सुरू केलेले ही माई सेवा केंद्र केवळ एक शासकीय सेवा केंद्र नसून विद्यार्थी आणि पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर केलेला उपयुक्त उपक्रम आहे। त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यास मदत होणार असून पालकांचा वेळ व पैसा देखील वाचणार आहे। त्याच्यामध्ये जेवढ्या सुविधा आहेत त्या सर्व मी फक्त सांगितलं तुम्हाला, पण एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, सर्व सुविधा आपल्याला त्या मिळालेल्या आहेत। त्या प्रकारचे दाखले आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना देता येतील। म्हणजे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जेवढे खाते सर्व A to Z